आज आपण मूग डाळीचा एकदम हेल्दी ढोकळा बनवत आहोत. खूपच मस्त, मऊ, स्पॉन्जी, जाळीदार हा ढोकळा बनतो. ज्यांना बेसन पीठ पचत नाही किंवा बेसनाचा ढोकळा खाल्ल्यावर जळजळ, पित्त होतं, त्यांच्यासाठी अगदी हेल्दी आणि चविष्ट हा ढोकळा आहे. शिवाय एरवी केव्हाही झटपट हा ढोकळा तुम्ही बनवू शकता. तर सुरुवातीला आपण इथे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम मूग डाळ 1 तास पाण्यात आपण भिजवून घेतली आहे. आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पाणी खूपच कमी वापरायचं आहे वाटताना, कारण डाळ ही भिजलेली आहे ना, तेव्हा पाण्याची जास्त गरज नाही पडणार. अगदी थोडंसं पाणी वापरून आपण याला दाटसर असं वाटून घ्यायचं आहे. तर डाळ आपण छानशी दाटसर अशी वाटून घेतलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. खूपच दाटसर असं हे आपण वाटून घेतलेलं आहे, अगदी पाण्याचा कमी वापर करून. तर हे पीठ आपण साईडला ठेवूया आणि पूर्वतयारी आपण करून घ्यायची आहे. तर जाड बुडाच्या कढईमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा ढोकळ्याचं पीठ तयार होईल ना, ते ओतायला लगेचच आपल्याला आसान होईल. तर हे तेल आपण लावून साईडला ठेवूया. तर इथे आपण आता एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप आपण इथं पाणी घेतलेलं आहे. पण 1 कप पाणी न वापरता आपण आधी काय करणार आहोत, थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी इथं घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी जे उरलेलं आहे ते साईडला ठेवलेलं आहे. तर आता सायट्रिक ॲसिड टाकायचा आहे. नाश्त्याचा जो चमचा असतो ना, तो 1 चमचा सायट्रिक ॲसिड आपण घेतलेला आहे. सायट्रिक ॲसिड आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे चवीसाठी. अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची याची पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे आणि वाटलेली हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट पाण्यामध्ये टाकून हलवून घ्यायची आहे. तर आता अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचे इतके आपण साखर घेतलेली आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे ना, पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपण छानसं ढवळवून घ्यायचं आहे. आणि इथे सगळं साहित्य जे आहे ना, पाण्यामध्ये छानसं विरघळलं गेलेलं आहे आणि वाटलेली मूग डाळीची जी पेस्ट आहे ना, या पाण्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे आणि डाळीची पेस्ट जी आहे ना, या पाण्यामध्ये छानशी मिक्स करून घ्यायची आहे. पीठ एकदम छानसं मिक्स झालं आहे आणि आता आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत. तर अर्धा चमचापेक्षा थोडासा जास्त खाण्याचा सोडा आपण टाकलेला आहे. 1 चमचा आपण गोडे तेल टाकलं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ना आपलं छानसं फुगेल. एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे पीठ फिरवायचं आहे आणि इथे हळूहळू पीठ जे आहे ना आपलं छानसं फुगत आलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता आणि पीठ आपलं छानसं फुगलेलं आहे. आता हे आपण ताटामध्ये ओतायचं आहे. सोडा टाकल्यावर आपल्याला हे पीठ जे आहे ना, जास्त वेळ ठेवायला वेळ नाही भेटत. त्यासाठी आधीच आपण हे तेल लावून ताटाला ठेवायचं आहे. तर पीठ आता ताटामध्ये ओतल्यावर ताट जे आहे ना, थोडंसं डॅब करायचं, म्हणजे बबल्स राहणार नाहीत आणि हे पीठ आपण वाफवायला ठेवायचं आहे. वरून थोडंसं लाल तिखट भुरभुरूया, म्हणजे हे दिसायलाही छान दिसेल. तर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नसेल तर नको. आणि इथे 10 ते 12 मिनिटासाठी आपण ढोकळा वाफवण्यासाठी ठेवलेला आहे. 12 मिनटं झालेली आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने मी ढोकळा चेक केलेला आहे आणि ढोकळा आपला तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करूया आणि ढोकळ्यावर मस्त अशी खमंग फोडणीची तयारी करूया. 2 चमचे इतकं तेल मी गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकलेलं आहे आणि ही खमंग फोडणी जी आहे ना, मस्त ढोकळ्यावरती टाकायची आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आहा, मस्त असा हा मूग डाळीचा हेल्दी ढोकळा आपला तयार झालेला आहे. फटाफट याच्या आपण वड्या कापून घेऊया. मी तर लगेचच हा ढोकळा जो आहे ना खायला घेणार आहे, कारण हे दिसायला इतकं यम्मी आणि स्पॉन्जी दिसत आहे आणि हेल्दी तर आहेच हा ढोकळा. तेव्हा ही रेसिपी तुम्ही पण एकदा करून बघा आणि करून बघितल्यानंतर ना कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेला हा मूग डाळीचा हेल्दी ढोकळा कसा झालेला आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.